हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण केमिकल इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 हा जो सब्जेक्ट आहे त्याचा टोटल सिलेबस पाहणार आहोत की कोणकोणते युनिट्स आहेत, त्यामध्ये कशा प्रकारे आपण स्टडी केला पाहिजे. अँड जो डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी एक लाईव्ह लेक्चरची बॅच स्टार्ट करत आहे मी, डायरेक्ट किंवा रेग्युलर जे काही स्टुडंट असतील त्यांच्यासाठी. सो ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये असणारे ऑफलाईन क्लासेस आहेत सिंहगड वडगाव कॅम्पस पॉलिहब या ठिकाणी, आणि ऑनलाईन साठी तुम्हाला जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरचे कोर्सेस भेटून जातील. सो डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट प्लस जे काही केमिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी एक ग्रुप बनवलेला आहे सेकंड इयर एसपीक्यू केमिकल या नावाने. सो त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सो तिथून तुम्हाला नोट्स वगैरे भेटण्यासाठी तुम्हाला आणखी जास्त बेनिफिट होऊ शकतो. सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात की टोटल तुम्हाला 5 युनिट्स असणार आहेत. 70 मार्क्सचा पेपर राहील, त्यामध्ये 10 मार्क्सचे असणार एमसीक्यू, तर रिमेनिंग राहिला 60 मार्क्स. तर 5 युनिटमध्ये जर डिवाइड केले आपण तर 12 मार्कला एक युनिट तुमचा येणार आहे. सो ऍट अ टाइम 5 युनिट M3 चे करणं हे थोडंसं डिफिकल्ट टास्क असतं. M3 काय कोणतेही सब्जेक्ट जर 5 युनिट करायचे म्हटले तर सो जितक्या लवकर तुम्ही स्टडीला स्टार्ट करता तितकं तुम्हाला इझी जाईल, कम्फर्टेबल राहील. कारण की लास्ट मोमेंटला जर केलं तर मग आपला अभ्यास होतो बट तो कॉन्फिडन्स येत नाही. कॉन्फिडन्ससाठी तुम्हाला जास्त वेळ प्रॅक्टिस करणं, जास्त वेळा प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. सो आता युनिट नंबर 1 जो आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LDE अँड ऍप्लिकेशन. ठीक आहे, ऍप्लिकेशन वरनं आठवलं, जीटी इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन या ऍपवर तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयरचे सर्व कोर्सेस भेटतील इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3. त्यासोबत फर्स्ट इयरचे M1 M2 M3, त्यासोबत BEE आणि ग्राफिक्स हे फर्स्ट इयरचे सब्जेक्ट, आणि सेकंड इयरचे सुद्धा केमिकल ब्रांचला फ्लुइड मेकॅनिक्स नावाचा पण एक सब्जेक्ट असतो, तो सुद्धा कोर्स आपल्याकडे आहे. जर तुमची काही रिक्वायरमेंट असेल तुम्ही नक्की खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन यामध्ये जनरल मेथड, शॉर्टकट मेथड, मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर, कॉचीज अँड लिजेंड्रेस डिफरन्शियल इक्वेशन आणि सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन, त्यासोबत ऍप्लिकेशन असतो. सो यापैकी आपल्याला ऍटलिस्ट हे 4 सब्जेक्ट चांगल्या प्रकारे करणं, 4 टॉपिक चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. शॉर्टकट मेथड यामध्ये 6 मेथड आहेत टोटल. वाय फाइंड आउट करायचा असतो यामध्ये. y इज इक्वल टू yc प्लस yp. तर yc म्हणजे असतो कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, yp म्हणजे असतो पर्टिक्युलर इंटेग्रल, त्याला CF किंवा PI सुद्धा बोलतात. नंतर मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर मध्ये आपल्याला एक सिरीज ऑफ फॉर्म्युलीज असतात. सेम टाईपचा एक्झाम्पल असतो, एकच टाईप आहे त्यामध्ये, सर्व एक्झाम्पल त्याच फॉर्म्युलीने सॉल्व्ह करायचे असतात. नंतर कॉचीज अँड लिजेंड्रेस डिफरन्शियल इक्वेशन यामध्ये आपल्याला कॉचीजला आधी कन्वर्ट करावं लागतं LDE मध्ये, आणि नंतर आपला वापस शॉर्टकट मेथडचे फॉर्म्युले यूज करून सॉल्व्ह करावं लागतं. त्यानंतर सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन यामध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल असतात. एक असतो मेथड ऑफ ग्रुपिंग आणि दुसरा असतो मेथड ऑफ मल्टिप्लायर्स. सो 4 जरी पॉईंट केले तरी तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स शुअरली भेटतील. यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशन पण लागणार आहे, इंटिग्रेशन सुद्धा लागणार आहे. नंतर स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. आता हा जो युनिट आहे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी हा ऍक्च्युली 2 युनिट आहे. स्टॅटिस्टिक्सचा एक सेपरेट आणि प्रोबॅबिलिटीचा एक सेपरेट, त्या दोघांना कंबाईन केलेलं आहे या नवीन पॅटर्न मध्ये. तर स्टॅटिस्टिक्स मध्ये कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, देन रिग्रेशन लाईन, त्यानंतर मोमेंट्स, स्क्यूनेस, कुर्तोसिस, कोरिलेशन, हे 4 टॉपिक आहेत. त्यापैकी 2 एक्झामला येतील स्टॅटिस्टिक्स मधील एका क्वेश्चन मध्ये, आणि त्यासोबत असतात प्रोबॅबिलिटीचं एक क्वेश्चन. यामध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये डायरेक्ट प्रोबॅबिलिटी, बायनोमियल, पॉइझन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, देन टेस्ट ऑफ हायपोथेसिस. 2 स्टॅटिस्टिक्स, 1 प्रोबॅबिलिटी या टाइपचा एक क्वेश्चन असेल, त्याला ऑर दुसरा असेल, 2 प्रोबॅबिलिटी आणि 1 स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन. अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न राहील. यामध्ये तुम्हाला कुठेही डेरिव्हेशन इंटिग्रेशन यूज करायचं नाहीये, सिंपल फॉर्म्युले बेस असतं हा. बट प्रोबॅबिलिटीला तुम्हाला कन्सेप्ट अंडरस्टँड करावं लागेल, कोणत्या टाइपचा डिस्ट्रीब्युशनने सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर न्यूमेरिकल मेथड यामध्ये बायसेक्शन मेथड आहे, रेग्युलर फॉर्म्युला मेथड आहे, न्यूटन राफ्सन मेथड आहे, गॉस एलिमिनेशन मेथड आहे, जॅकोबी इटरेशन अँड गॉस सिडल मेथड. सो यामध्ये बायसेक्शन, न्यूटन रॅप्सन, गॉस एलिमिनेशन, गॉस सिडल, सो 4 जरी मेथड केले तुम्ही तरी सुद्धा तुमचा पूर्ण हा जो युनिटचे क्वेश्चन आहेत ते पूर्णपणे आउट ऑफ मार्क्सचे अटेम्प्ट होऊन जाते. नंतर न्यूमेरिकल मेथड्स यामध्ये पण पुन्हा फॉर्म्युलेज आहेत. तर न्यूटन्स अँड लॅग्रेंजस इंटरपोलेशन फॉर्म्युला, न्यूटन्स फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मेथड, या 2 पैकी एक क्वेश्चन राहील. 2 पॉईंट पैकी एक क्वेश्चन येईल एक्झामला. नंतर ट्रॅपेझॉइडल सिम्पसन, 1/3 अँड 3/8 रूल, यापैकी एक क्वेश्चन येईल, आयदर ट्रॅपेझॉइडल किंवा सिम्पसन मधून येईल.
आणि तिसरा आहे युलर्स, मॉडिफाईड युलर्स आणि आरके मेथड. यापैकी एक क्वेश्चन येईल. आयदर मॉडिफाईड युलर्स येईल किंवा रंगेगुट्टा मेथड म्हणजेच आरके मेथडचा न्यूमरिकल असणार आहे. सो हा युनिट कम्पॅरेटिव्हली सोपा आहे. यामध्ये पण फक्त फॉर्म्युलेज आहे. फॉर्म्युलेज लर्न झाले की आपल्याला आन्सर भेटतात आणि आउट ऑफ मार्क्स भेटून जातात. नंतर लॅपलास ट्रान्सफॉर्म हा जो टॉपिक आहे थोडासा नवीन आहे म्हणजे स्टुडंटसाठी, कारण की M1 M2 मध्ये आता काही झालेलं नसतं. त्याचे लॅपलासचे काही प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म सॉल्व्ह करायचा असतो. अँड त्यासोबतच लॅपलास जर आलं तुम्हाला तर लॅपलास इन्व्हर्स सुद्धा येऊन जाईल, त्याच्यात अपोजिट असतो. अँड त्याच्यानंतर त्याचं असतं ऍप्लिकेशन. सो अशा प्रकारे 3 टॉपिक आहेत. या तिन्हीवर पर क्वेश्चन राहणार, एक एक क्वेश्चन. सो अशा प्रकारे तुमचा हा टोटल 5 युनिट्स राहणार आहेत. सो जितकं लवकर तुम्ही स्टडी स्टार्ट करताल तितकं तुम्हाला इझी जाईल. अँड तुम्हाला जर काही आणखी काही डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या अनऑफिशियल डिव्हिजन ग्रुपमध्ये पोहोचवा, जेणेकरून मॅक्सिमम स्टुडंट पर्यंत हा जो सिलेबस आहे तो पोहोचेल. आणि जर तुम्हाला कोणतीही क्लासेसची रिक्वायरमेंट असेल, कोर्सेसची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा खाली दिलेल्या नंबरवर. सो थँक्यू, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.